आणि यानंतर थेट जाऊयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या बोलतात। सगळ्यांनी मिळून जबाबदारीने आम्ही पक्षासाठी सगळेच योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहोत हेच या दिवशी सांगते। धन्यवाद। एनडीएची बैठक आहे, तुम्ही त्याच्यासाठी आलेले आहात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 वर्षाचा काळ पूर्ण होत आहे आणि एक वेगळा विक्रम त्यांनी आज हे केला आहे। पंडित जवाहरलाल नेहरू 101 दिवस जास्त असा मोठा कार्यकाळ पंतप्रधान म्हणून त्यांनी सर्व केला। आजचा दिवस खरं तर सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे। आपले पंतप्रधान त्यांनी एक वेगळा विक्रम केलेला आहे। पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर त्यांनी सलग 12 वर्ष पंतप्रधान राहण्याचा विक्रम केलेला आहे आणि एक सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखी गोष्ट आहे। त्यांनी निरंतर 12 वर्ष या देशासाठी योगदान दिलेलं आहे। ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। सलग तिसऱ्यांदा त्यांनी पंतप्रधानांची धुरा सांभाळली। हाच त्यांच्या विकासाचा सबका विकास सबका साथ हे जे आहे हे जनतेने दाखवलेला त्यांच्यावरती विश्वास आहे आणि हाच विश्वास आज आपल्याला खरं तर मोदींवरती लोकांनी दाखवलेला विश्वास आज पुढे नेणारा आहे आणि खूप खूप त्यांचं यासाठी आम्हा राष्ट्रीय अध्यक्ष या पक्षाची म्हणून माझ्यातर्फे मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देते। शुभेच्छा देण्यासाठी वहिनी अनुमोदक म्हणून तुम्हाला संधी मिळाली, कारण एनडीए घटक पक्षाच्या एका पक्षात एनडीएतील एका घटक पक्षाच्या प्रमुख नेत्या तुम्ही आहात। तुम्हाला अनुमोदक म्हणून प्रस्ताव करण्याची संधी मिळणार आहे त्या ठिकाणी, किती आनंदाचा क्षण? खरं तर सगळेच आनंदाचे क्षण आहेत, पण दादांशिवाय असा आनंद जरासा तोकडा वाटतो। पण मी या सगळ्या गोष्टीसाठी भाग्य समजते। वहिनी, महाराष्ट्रातील काही मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा करणार आहात का तुम्ही? काय वेगळी भेटीची किंवा तसं काय आहे का? आज हा एनडीएचा म्हणजे पूर्ण कार्यक्रम असल्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्यासाठी वेळ मिळेल की नाही शंकाच आहे। त्यामुळे फक्त आम्ही या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत। धन्यवाद। मोदी 3.0 मध्ये राष्ट्रवादीला जागा मिळणार कळते। दिल्लीमधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। दादांशिवाय असा आनंद तोकडा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। खरं तर आज त्यांना अनुमोदक म्हणून संधी मिळालेली आहे आणि त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जनतेचा पंतप्रधान यांच्यावरती विश्वास आहे असं देखील त्या म्हणतायत। आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिली आहे।